नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे नवी मुंबई येथील खारघर या परिसरात आणि आज मी जाणार आहे एशियातील सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पलमध्ये आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या इस्कॉन टेम्पलमध्ये। त्याचं नाव आहे श्री श्री राधा मदन मोहनजी टेम्पल। हे खारघर परिसरात सिच्युएटेड आहे आणि याचं लोकेशन मी तुम्हाला सांगतो। खारघर स्टेशन पासून जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर त्यांच्या बसेस आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या 45 नंबर्स आणि 54 नंबरची बस इथे डायरेक्ट येते आणि शेअरिंग रिक्षासुद्धा आहेत, ऑटो आहेत। तुम्ही इथे इझिली येऊ शकता आणि व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी सर्व जे काय तुम्ही जर ह्या टेम्पलमध्ये येणार असाल तर सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला इथे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता मी जाणार आहे इस्कॉन टेम्पलमध्ये। या तर मित्रांनो, इस्कॉन टेम्पलमध्ये तुम्ही आत आल्यावर राईट हँड साईडला पहिलं तुम्हाला शू रॅक आहे, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे। तुम्ही जे काय तुमचे शू असतील ते तुम्ही इथे ठेवू शकता पूर्णपणे सेफली। तर मंडळी, तुम्ही तुमचे चप्पल वगैरे जे काय ते तिथे ठेवल्यानंतर मी इथे पाय धुवायचे आहेत। पाण्याची सोय आहे, सगळे नळ आहेत भरपूर आणि तुम्ही पाय वगैरे धुवूनच मंदिरात जायचं आहे। हे बघू शकता, सगळे भरपूर सारे नळ आहे आणि सगळे जे काही भक्तजण आहेत ते पाय वॉश करूनच मंदिरामध्ये ते जात आहेत। तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत इस्कॉन टेम्पलच्या मेन गाभाऱ्यामध्ये। सगळे भक्तजण चाललेले आहेत, त्याच्या मागोमाग आम्ही चाललेलो आहोत। आणि मित्रांनो, इथे आता आम्ही जन्माष्टमीच्या काही दिवसापूर्वीच आलेलो असता कारणाने इथे जन्माष्टमीची खूप जोरात तयारी चालू आहे। आणि मंडळी, बघू शकता तुम्ही, हे मंदिर यावर्षीच 15 जानेवारीला 2025 मध्ये आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी लोकार्पण केले होते। तर मित्रांनो, ही बघा, हा जो मेन पॅसेज आहे, इथे समोरच्या एका गेटमधून सगळे जे भक्तगण आहेत ते येतात, परंतु हे पावसाळ्यामध्ये थोडं बंद ठेवण्यात आलेलं आहे कारण थोडं स्लिपरी असल्या कारणाने त्यांनी एकच गेट चालू ठेवलेला आहे, जो मेन गेट आहे तो। आणि बघा, सगळीकडे त्यांनी म्हणजे मोठमोठे टेंट बांधलेले आहेत कारण आता इथे जो मेन श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे आणि खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। त्यामुळे इथे सगळीकडे तुम्ही बघू शकता मोठमोठे मंडप बांधलेले आहेत। इस्कॉन टेम्पलच्या मुख्य गाभाऱ्याकडे चाललेलो आहे। बघा, सगळं संगमरवराचं आहे
आणि इथे आल्यावर आपलं मन प्रसन्नच होतं. जे काय आपण दैनंदिन जीवनात कामात एक स्ट्रेसफुल लाईफमधून थोडंसं पीसफुल जागेकडे आपण आलेलो आहोत. तर तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत या, थोडंसं बरं वाटेल तुमच्या मनालासुद्धा. बघा सगळी जी काय हरे रामा हरे कृष्णाचे जे काय भजन चालू आहेत ते कानावर पडत आहेत आणि आपलं जे अंतर्मन आहे रिलॅक्स, त्याच्यासाठीच आपण इथे येतो. तर या मित्रांनो. हां जायचं. मित्रांनो बघू शकता इस्कॉन टेम्पलचा मुख्य गाभारा. असं एक प्रसन्नित वातावरण आहे, भजन चालू आहे, भक्तगण बसलेले आहेत. तुम्ही आता स्क्रीनची बघू शकता. या टायमिंगनुसार तुम्ही येऊ शकता टेम्पलमध्ये. तर मित्रांनो बघू शकता आता श्रीकृष्ण जन्मोत्सवाची खूप जोरात तयारी चालू आहे, सजावट वगैरे चालू आहे. बघू शकता इस्कॉन टेम्पल हे बाजूला किती छान डोंगर आहे, निसर्गरम्य जे वातावरण आपल्याला पाहिजे असतं मनासाठी, शांतता एक हवी असते. असं खारघर स्टेशनपासून एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर आहे. जवळजवळ 8 ते 9 एकरच्या एरियामध्ये हे मंदिर बनवलेलं आहे आणि ह्याला बनवण्यासाठी 200 करोड रुपयेपर्यंतची लागत आली आणि जवळजवळ 12 वर्ष लागलेली आहेत. एशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे आणि महाराष्ट्रातील 1 नंबरचं सर्वात मोठं इस्कॉन टेम्पल आहे. आणि हे जे काही टेंट लावलेले आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता गोकुळ अष्टमीची इथे एक तयारी चालू झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ते मोठा एक उत्सव असतो. त्यामुळे एवढे मोठे मोठे जे तुम्ही तंबू बघत आहात त्याचीच तयारी चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इस्कॉन टेम्पलचे काही वस्तू असतील किंवा मूर्त्या असतील
किंवा अजून काय त्यांचे एक म्युझियम आहे, त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. अगरबत्ती आहेत, सगळ्या गोष्टी तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. बघा इथे बुक्स आहेत. ते आल्यावरच तुमचं मन प्रसन्न होतं. आणि त्यानंतर इथे एक मॅचलेस गिफ्ट शॉप म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही विविध मूर्त्या आहेत, अगरबत्ती आहेत, स्टॅच्यू आहेत, सगळं काही अवेलेबल आहे. तुम्ही इथून घेऊ शकता. आणि वेगवेगळ्या भाषेंमध्ये भगवद्गीतासुद्धा इथे उपलब्ध आहेत. बघू शकता इंग्लिशमध्ये आहे, गुजरातीमध्ये आहेत. सगळ्या प्रकारची पुस्तकं इथे अवेलेबल आहे. महाभारतसुद्धा आहे इंग्लिशमध्ये, रामायणाचं पुस्तक आहे. म्हणजे भरपूर लँग्वेजमध्ये इथे पुस्तकं उपलब्ध आहेत. मंडळी, तुम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये दर्शन घेतल्यानंतर इथे प्रसादम सेंटरमध्ये येऊ शकता. इथे बघू शकता तुम्ही आल्यावर थोडासा अल्पहार करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स आहेत, फरसान्स आहेत. प्रसाद आहे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत, कचोरी आहेत, समोसे आहेत, वडे आहेत, पॅटीस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्ससुद्धा आहेत. मी आता इस्कॉन टेम्पलचं प्रसाद माझ्या नशिबात आहे. बघू शकता जे सगळे भक्तगण आहेत ते प्रसाद घेत आहेत. प्रसाद असतो. हरे कृष्णा. हरे कृष्णा. और डालना है. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभु जी. हरे कृष्णा. तर मंडळी बघा, इस्कॉन टेम्पलचा जो प्रसाद आहे तो माझ्यासमोर आहे. भात आहे, डाळ आहे, खीर आहे, पुरी आहे, ही पनीरची भाजी आहे आणि ही अजून एक प्रकारची भाजी आहे आणि भजीसुद्धा आहे. अशा प्रकारचा प्रसाद असतो इस्कॉन टेम्पलमध्ये. आणि बघा कसे भक्तगण प्रसादचे जे ताट आहे ते घेऊन ते बसून एक भारतीय बैठकीमध्ये बसतात आणि प्रसादाचा लाभ घेतात. महिला वर्ग वेगळ्या बसलेले आहेत आणि पुरुष मंडळी वेगळ्या
बाजूला बसतात. तर मित्रांनो, मी व्हिडिओच्या उत्तरार्धात आलेलो आहे आणि मित्रांनो, मी तुम्हाला दाखवलं आता आशिया खंडीतील दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं इस्कॉन टेम्पल, ज्याला बनवायला 12 वर्ष लागली. आणि ती का लागली ती मी आता तुम्हाला दाखवलं. प्रत्येक गोष्टीचा त्यांनी त्याच्यामध्ये विचार करून ते मंदिर उभारलेलं आहे. ते मंदिर वाटतच नाही आहे कुठे, एक राजमहल असल्यासारखंच वाटतं आहे. आणि जर तुम्हाला आपल्या स्ट्रेसफुल लाईफमधून कुठेतरी एक पीसफुल माइंड थोडंसं करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत इथे येऊ शकता. एकदम तुमचं मन मोहून जाईल देवाची जी काही मूर्त्या आहेत बघून. तर मित्रांनो, तुम्ही प्लॅन करा. आणि मी तुम्हाला प्रिफर करेल जर तुम्ही ट्रेननीच या. आणि इथे स्टेट गव्हर्मेंटच्या बसेससुद्धा आहेत, त्यामुळे तुम्हाला सोयीस्कर ते ठरेल. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये हरे कृष्णा लिहायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.